नमस्कार. चपाती भाजी खायचा कंटाळा आलाय तर हे नक्की करून पहा. आम्ही या रेसिपीला खोडबळे म्हणतात, तर तुम्ही काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. एक 2.5 वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्यासोबतच 2 वाटी मी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे आणि बेसनचे पीठ थोडेसे म्हणजेच अर्धा चमचा मी बेसनचे पीठ यूज केलेलं आहे आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट मी तयार करून घेतलेली होती. हे पहा, लसूण आणि अद्रकची पेस्ट मिक्स केलेली आहे. 1 चमचा जिरे आणि ओवा यांची मोठी मोठी भरड, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक यांची पेस्ट आणि तिखट हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर या पिठाला पाण्याने मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित छान मळल्यानंतर याला 2 मिनटासाठी पीठ तयार करून ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये फोडणी देऊन घेऊयात. म्हणजे 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे छोटे चमचे मोहरी, 2 चमचे जिरे आणि कोथिंबीर घालून फोडणी दिलेली आहे. हे पहा. आता तोपर्यंत पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आता तोपर्यंत आपण पाण्याला उकळी येईपर्यंत आपण या पिठाचे छान शेपमध्ये खोडबळे बनवून घेणार आहोत. तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये पण बनवून घेऊ शकता. हे पहा, मी या शेपमध्ये बनवत आहे. असं एकसारखी, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असे एक समान आपण खोडबळे बनवणार आहोत. आणि उकळलेल्या पाण्यामध्ये याला घालायचं आहे. हे तोपर्यंत आपलं पाणी उकळलेलं आहे आणि याला उकळलेल्या पाण्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत. आता हे पाण्याला उकळी येईपर्यंत जेवढे झाले होते तेवढे मी पाण्यामध्ये घातलेले आहेत. हे पहा, मी दुसऱ्या वेळेस आणखीन तेवढेच बनवून आतमध्ये घातले. असं एक एक करून सगळ्या पिठाचे बनवून घेऊन पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि 10 ते 15 मिनिटासाठी याला चांगले शिजवून घ्यायचे आहे. पहिले थोडं गॅस फास्ट ठेवायचा, नंतर स्लो गॅसमध्ये याला छान शिजवून घेतले आहे. हे बघा किती छान शिजलेले आहेत. हे आपली रेसिपी तयार झालेली आहे. हे आपले खोडबळे पाहू शकता. आवडले असतील तर कमेंट नक्की करा, सबस्क्राईब करा.